श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाळांनो, आज आम्ही माऊली रूपात तुमच्यासाठी एक विशेष संदेश घेऊन आलो आहोत. तुम्ही अनेक संकटांना, दुःखांना आणि त्रासांना सामोरे जात आहात हे आम्हाला माहीत आहे, पण घाबरू नका. आजपासून तुमच्या आयुष्यात सुरू झालेला हा बदल तुमच्या सर्व दुःखांचा शेवट करेल. तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या, प्रत्येक अडचण ही एका नव्या सुरुवातीची निशाणी आहे. तुम्ही अंधारात वाट शोधत आहात, पण लवकरच सूर्य उगवणार आहे आणि तुमच्या मार्गावर प्रकाश पडणार आहे. तुमची सर्व संकटे, अडचणी आणि दुःख दूर होत आहेत. फक्त विश्वास ठेवा देवावर आणि तुमच्या स्वतःवर. विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. देव सदैव तुमच्या सोबत आहे. तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा जागृत करा, इतरांना मदत करा, प्रामाणिक राहा आणि नेहमी चांगले कर्म करत राहा. तुम्ही जे काही पेराल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून प्रेमाचं, आनंदाचं आणि समाधानाचं बीज पेरा. हे विश्व तुमच्यासाठी भरभरून आनंद घेऊन येईल. तुमच्या जीवनातील सर्वात मोठा संघर्ष हाच तुम्हाला सर्वात मोठी शक्ती देतो. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख, प्रत्येक त्रास आता भूतकाळात जमा होत आहे. मंगळवारपर्यंत तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होत आहे, जो फक्त सुख, शांती आणि समृद्धीने भरलेला असेल. देव सांगतात, बाळांनो, तुम्ही आता अजिबात घाबरू नका. पुढे सर्व काही तुमच्या बाजूने घडणार आहे. मी जे काही बोलत आहे ते तुमचे आयुष्य उजळवून टाकणारे आहे. जर तुमचा देवाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर होय देवा असं टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. बाळांनो, आजपर्यंत तुमचे अनेक निर्णय चुकले असतील, परंतु ते निर्णय जरी चुकीचे असले तरी पुन्हा असे चुकीचे निर्णय तुम्ही घेणार नाही असे स्वतःला बजावून सांगा. तुमच्या झालेल्या चुकांची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करू नका, कारण पूर्वी झालेल्या चुकांमुळे तुम्ही जीवनात कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे देखील चांगले दिवस यावे, तर तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करावीच लागेल. जीवनात नकारात्मक व्यक्तींच्या जास्त जवळ जाऊ नका. ज्यांच्या सोबत तुम्ही राहता त्या व्यक्ती जर नकारात्मक असतील तर तुम्ही देखील त्यांच्यासारखाच नकारात्मक विचार करतात. त्यामुळे चांगल्या व्यक्तींच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्याही आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होईल. बाळांनो, हे जीवन जरी तुमचे असले तरी सर्व काही भगवंताच्याच हातामध्ये आहे आणि आता भगवंताने तुमच्या जीवनाचा संपूर्ण भार घेतलेला आहे. तुमचे जीवन आता पूर्णपणे बदलणार आहे. तुम्ही फक्त चांगले कर्म करा. तुमच्या नशिबात भरभराट कशी आणायची ते आता देवावर सोडून द्या. जीवन हे कधीही वाईट नसतं, ते आपण वाईट बनवतो. देवाने सर्वांना या पृथ्वी तलावर पाठवलेले आहे. प्रत्येकाला काही ना काही ध्येय निश्चित करून दिलेले आहे, परंतु अनेक भक्त मोहामध्ये अटकून देवापासूनच दूर जातात, चुकीच्या मार्गावर जातात. आणि म्हणून देव वेळोवेळी आपल्याला गुरुप्रमाणे, आईप्रमाणे मार्गदर्शन करत असतात. आपण त्या मार्गदर्शनाकडे देखील दुर्लक्ष करत असतो आणि त्यामुळेच वाईट दिवसांचा सामना आपल्याला करावा लागतो. जर तुम्हाला तुमचे वाईट दिवस संपवायचे असतील तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. जीवनात कितीही संकटे आली तरी त्या संकटांना सांगा की त्यांच्यापेक्षा तुमचा देव, तुमचा परमेश्वर मोठा आहे आणि तो सदैव तुमच्या सोबत असतो. आणि मग बघा, तुम्हाला कसलीच काळजी उरणार नाही, चिंता उरणार नाही. जीवनात तुम्हाला अनेक लोकांनी चुकीचे ठरवले असेल, कमी लेखले असेल, तर लक्षात घ्या की जर तुम्ही खरोखर चुकीचे असाल तर चूक मान्य करा, परंतु जर तुम्ही चुकीचे नसाल तर अजिबात चूक मान्य करू नका. कारण खोटं बोलण्यापेक्षा खरं बोलून कडू असणं केव्हाही चांगलं. सत्य हे सत्यच असतं, ते लपून राहू शकत नाही. आणि सत्याच्या मार्गावर चालत असताना जरी तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागला तरी हे लक्षात घ्या की हाच मार्ग तुम्हाला उशिरा का होईना पण योग्य ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचवतो. भगवंत सर्व काही बघत आहे. तुम्ही आजवर केलेल्या चुकांमधून काहीतरी शिकवण घेऊन स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे देवाने पाठवलेल्या देवदूतांमार्फत मोठ्या चुका करण्यापासून तुम्हाला रोखले जाणार आहे. कोणत्याही संकटात पडताना देव तुम्हाला आधी सूचना देतो, त्या फक्त तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. आयुष्यात जेव्हा जेव्हा तुम्हाला त्रास होईल तेव्हा खऱ्या मनाने तुमच्या भगवंताचे नाव घ्या आणि स्वतःच्या अंतःकरणाचे ऐका. तुमच्या सर्व समस्यांचे समाधान हे तुमच्या अवतीभोवतीच आहे. तुम्हाला फक्त तुमची दृष्टी बदलवावयाची आहे.
देवाने पाठवलेले देवदूत नेहमी तुमचे रक्षण करतील. तुम्हाला अजून या गोष्टीची जाणीव झालेली नाही. जेव्हा तुम्ही मोठ्या संकटात असता तेव्हा ते तुम्हाला धीर देतात. जीवनात जेव्हा संकटांमध्ये अडकल्यावर तुम्ही उठत नसाल तर समजून घ्या की हा तुमचा पराभव नाही, तर ही तुमची खरी परीक्षा सुरू झालेली आहे. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाही तोपर्यंत या जगात तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. माणूस हा स्वतःमुळे कधी कधी नशिबामुळे तर कधी स्वतःच्या माणसांमुळेच तुटत असतो, थकत असतो. परंतु याचा अर्थ असा नव्हे की तो हरलेला आहे. कितीही कठोर संकटे आली, कितीही प्रखर अडथळे आली तरी जो एकटाच काटेरी मार्गांवरून चालत राहतो तोच एक ना एक दिवस यशस्वी होतो. बाळा, ज्याने स्वतःला सावरले तो कोणावरही अवलंबून राहत नाही. अनोळखी लोकांवर कधीही पूर्ण विश्वास ठेवू नका, कारण तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःच्या पायांवर अवलंबून राहायचे आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल तेव्हा हे जग आपसुकच तुम्हाला ओळखू लागेल. देव सांगतात, बाळांनो, आम्ही देत असलेले विचार जर तुमच्या अंतर्मनाला थोडे जरी स्पर्श करत असतील आणि तुम्हाला आनंद समाधान मिळत असेल तर आमच्या या कार्याला तुमच्या प्रेमाची साथ द्या आणि या संदेशाला श्री स्वामी समर्थ असे म्हणून तुमचे प्रेम व्यक्त करा. देव सांगतात, ज्यावेळी तुम्हाला एकटेपणा जाणवतो, तुम्हाला असे वाटते की आता तुमच्या सोबत कोणीही नाही, त्यावेळी लक्षात ठेवा की देव तुमच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक पावलाबरोबर तुमच्या सोबत आहे. तुम्ही फक्त डोळे मिटून देवाच्या अस्तित्वाची जाणीव करून घ्या. तुमचे दुःख हे देवाचे दुःख आहे, तुमचा आनंदही देवाचाच आहे. प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहतो. प्रत्येकाच्या मनात एक वेगळे जग असते, म्हणून इतरांना लगेच दोष देऊ नका. आधी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि जर कोणी तुम्हाला समजून घेतले नाही तर तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा, कारण देव तुम्हाला पूर्णपणे समजतो आणि नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहतो. जीवनात पैशांपेक्षा मौल्यवान अनेक गोष्टी आहेत. प्रेम, विश्वास, समाधान आणि शांती, त्यांचा पाठलाग करा. पैसा येतो आणि जातो, पण ही संपत्ती एकदा कमावली तर ते आयुष्यभर सोबत राहील आणि तुम्हाला कधीही एकटे पडू देणार नाही. बाळांनो, प्रत्येक परिस्थितीमध्ये संयम ठेवायला शिका, निष्ठा ठेवा, शांत राहा आणि आपल्या मार्गावर चालत राहा. तुमच्या जीवनात येणारे अनुभव, मग ते चांगले असो किंवा वाईट असो, ते तुम्हाला काहीतरी शिकवून जातात. कोणतीही गोष्ट वाया जात नाही. फक्त त्यातून शिकण्याची आणि पुढे जाण्याची तयारी ठेवा. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबतच आहेत आणि आम्ही नेहमीच तुमच्या प्रगतीची वाट बघत आहोत. बाळांनो, जगण्यात जर खरी निष्ठा ठेवली तर कोणत्याही परिस्थितीला तुम्ही सहज सामोरे जाऊ शकतात. मनातील शक्ती हीच खरी आधार असते. ती तुम्हाला कधीही डगमगू देणार नाही. बाहेरचे विश्व कितीही बदलले तरी तुमच्या आतला प्रकाश मात्र कायम ठेवा. चांगले विचार हेच खरे धन आहे, जे कोणीही चोरू शकणार नाही. ते तुमच्या सोबत नेहमीच राहील आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवत राहील. जेव्हा तुम्ही इतरांच्या भल्याचा विचार करतात तेव्हा आपोआपच तुमचे देखील भले होते. हाच ईश्वराचा नियम आहे. प्रत्येक व्यक्ती एक स्वतंत्र ब्रह्मांड आहे. कोणालाही पूर्णपणे समजून घेणे कठीण आहे, पण महत्वाचे हे आहे की तुम्ही फक्त सर्वांसाठी प्रेमाची भावना ठेवा. बाळांनो, तुमच्या जीवनात अपूर्णता भरून काढण्यासाठी कोणीतरी येत आहे. तुमच्या आयुष्यात सर्व शक्तिमान देवावर तुम्ही फक्त विश्वास ठेवा. तुमच्या सोबत जे काही घडत आहे त्यामागे कारण आहे. तुम्हाला सर्व काही उपलब्ध होत आहे, त्यासाठी काहीही सोडण्याची किंवा करण्याची गरज नाही. तुमचे जीवन अद्भुतपणे आनंदी होणार आहे. तुमच्यासाठी नवीन सुखाचे दरवाजे उघडले जात आहेत. काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या आयुष्यात इतक्या समस्या असूनही तुमच्या अंतर्मनात एक वेगळीच शांती आहे. हा एक वेगळा अनुभव आहे. हे दुसरे काहीही नाही तर भगवंताची एक अमूल्य भेट आहे जी तुम्हाला मिळाली आहे. कारण एका चांगल्या व्यक्तीला कोणी कितीही वाईट केले तरी कोणताही पापी व्यक्ती त्याची मनःशांती हिरावून घेऊ शकत नाही. आणि तुम्ही त्या लोकांपैकी एक आहात जे देवाच्या खूप जवळ राहतात. हे परम शांती तुम्हाला देव देत आहे. तो तुम्हाला त्याची सर्व ऊर्जा देत आहे, कारण तुम्ही नेहमी चांगली कर्मे केलेली आहे आणि म्हणूनच हे तुमच्या कृतींचे परिणाम आहे. तुमच्या आयुष्यात इतका वेळ अजूनही तुम्ही दुःखांचा सामना करत आहात, कधीही हार मानली नाही. आणि आता येत्या काळात तुम्ही बघाल, ज्या लोकांनी तुम्हाला दुखावले, तुमचा गैरसमज करून घेतला, ते अचानक तुमचा आदर करू लागतील, तुमच्याशी अचानक चांगले वागू लागतील. बाळांनो, तुम्ही या क्षणी चुंबकासारखे काम करत आहात. तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःकडे चांगल्या गोष्टी आकर्षित करत आहात.
म्हणूनच ही साधी गोष्ट नाही. ज्याप्रमाणे सूर्य उगवताच अंधार नाहीसा होतो, त्याचप्रमाणे तुमची उदात्त आणि चांगली कर्मे देखील तुमचे जीवन दररोज प्रकाशित करत आहेत. तुम्ही जीवनाच्या एका नवीन टप्प्यावर पोहोचत आहात. तिथे पोहोचणे सोपे काम नाही, परंतु तुम्ही ते एक दिवस नक्कीच प्राप्त करणार आहात. आजपर्यंत ज्या काही आनंदाचा तुम्ही त्याग केलेला होता, तो तुम्हाला सहज उपलब्ध होईल. तुम्ही केलेली देवाची सेवा, तुम्ही घेतलेले देवाचे नाव कधीही वाया जाणार नाही. तुमच्या जीवनात तुमच्या मुलाबाळांच्या बद्दल ज्या खूप काही इच्छा तुम्ही व्यक्त केलेल्या होत्या, त्या तुम्हाला पूर्ण होताना दिसून येतील. आता ते आनंदाचे, सुखाचे, सुख उपभोगण्याचे आशीर्वाद प्रदान करणारे चमत्कारिक आशीर्वाद वेगवान गतीने तुमच्याकडे येत आहेत. पुढील येणारा काळ तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. तुमच्या मुलांकडून तुम्हाला आजपर्यंत जी काही अपेक्षा होती ती आता पूर्ण होताना तुम्हाला दिसेल. कारण देवाने तुमच्याकडे कृपादृष्टीने आणि आनंदाच्या दृष्टीने पाहणे सुरू केलेले आहे. कारण देवाने पाहिले आहे की तुम्ही चांगले कर्म करून भगवंताला प्रसन्न केलेले आहे. तेव्हा देव तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद, चमत्कार योग्य वेळेवर पाठवून तुमच्या जीवनात समृद्धीचे क्षण देऊ इच्छित आहे. तुमच्या मुलांबद्दल तुम्ही जी चिंता करत आहात ती व्यर्थ आहे. कारण येणाऱ्या काळात त्यांचे कर्तृत्व गाजणार आहे, सिद्ध होणार आहे. त्यांची प्रगती निश्चित आहे. त्यांना योग्य मार्ग स्वतः देव दाखवणार आहे. तुम्ही फक्त त्यांच्या सोबत राहा. स्वामी सांगतात, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना साथ द्याल, मग ते विचारांची असो किंवा सल्ल्याची असो, त्यामुळे पुढे सुख समृद्धीचे दिवस येणार आहेत. त्यांना तुम्ही फक्त योग्य ते मार्गदर्शन करा आणि साथ द्या. निश्चिंत राहा, कारण आम्ही त्या सर्वांसाठी नवीन मार्ग मोकळे करत आहोत, ज्यांना त्याची आवश्यकता होती. देव सांगतात, बाळांनो काळजी सोडा. तुम्ही आजपर्यंत जो काही संघर्ष केलेला आहे तो सर्व काही आम्ही पाहिलेला आहे. तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित राहावे यासाठी तुम्ही आमच्याकडे वारंवार प्रार्थना केलेली आहे. ती सर्व आम्ही ऐकलेली आहे. भगवंतावर विश्वास ठेवा. तो जे काही करत आहे ते तुमच्या भल्यासाठीच करत आहे. कधी कधी तुम्हाला वाटतं की हे वाईट झालं, पण भविष्यात तेच तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी घेऊन येतं. त्यामुळे घाबरून जाऊ नका, हार मानू नका. तुम्ही केलेली सेवा कधीही वाया जाणार नाही. आनंदी आनंद तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. तुमच्या मुलांना सुख समृद्धीचे, आनंदाचे जीवन प्राप्त होत आहे. सर्व काही मंगलच घडणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.